शेतकऱ्यांसाठी 11 मे आत्ताच्या झटपट ठळक बातम्या. खानदेशात अवैध कापूस बियाणे होऊ लागले दाखल. 300 रुपयांचे पाकिट 1200 ते 1400 रुपयांना. खानदेशात गुजरात व मध्य प्रदेशातील देशी कापूस व तणनाशक सहनशील एचडीबीटी कापूस बियाणे मध्य प्रदेशातून दाखल होत आहे. प्रशासनाने सीमांत भागात तपासणी भरारी पथकांची नियुक्ती संबंधी कारवाई केली आहे. परंतु अवैध कापूस बियाणे दाखल होत असल्याने अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. कापूस बियाण्यांच्या कृत्रिम टंचाईचा प्रकार. अधिक मागणीच्या वाहनांवर आता लिंकिंग. साखरेच्या 20 लाख टन निर्यातीस परवानगी द्या. इस्माची मागणी. समाधानकारक साखर उत्पादन झाल्याचाही दावा. जागतिक बाजारात आहे साखरेला चांगली मागणी. दबावातील केळी दरात 350 रुपयांची सुधारणा. अनेक दिवसांपासून दबावात असलेले केळी दरात मंगळवारी 1 क्विंटल मागे 300 रुपयांची वाढ. पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका. नागपूर जिल्ह्यात वीज कोसळून 5 जनावरांचा मृत्यू. नांदूर मधमेश्वर कालव्याला पाणी सोडता येणार नाही. पाटबंधारे विभागाचे लेखी पत्र. शेतकऱ्यांचे कालव्यात बसून आंदोलन. खानदेशात भुईमुग कांदा काढणी सुरू. कामे करून घेताना शेतकऱ्यांच्या आली नाकी नऊ. एअर टँकिंग शिवाय आता जनावरांची वाहतूक बंद. 1 जून पासून होणार प्रभावी अंमलबजावणी. विदर्भात गारपीट. वादळी पावसाचा इशारा तर मराठवाड्यात पावसाचा अंदाज. पाणी टंचाईमुळे भाटघर धरणातून केला विसर्ग बंद. अवघ्या 10% पाणीसाठा राहिला शिल्लक. धरण उशाला आणि कोरड घशाला. जुन्नरमधील सुमारे 10,000 मतदारांचा मतदानावर बहिष्कार. पठार पाणी संघर्ष समिती व ग्रामस्थांनी एकमताने घेतला निर्णय. आळेफाटा येथील बाजार समितीत झाली कांद्याची विक्रमी आवक. सरकारचा कांदा प्रश्नी धरसोड निर्णय. हस्तक्षेप थांबवा. कांदा प्रश्न कायमचा सुटेल. कांद्याचा प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर सरकारला कांदा व्यापाऱ्यांना हस्तक्षेप कायमचा बंद करावे लागेल. कांद्याची निर्यात व आयात ही खुली ठेवावी लागेल. अशी आयात निर्यात व्यापाऱ्यांनी करावी, सरकारने नाही. खरीपात नको अफवांचे पीक. अफवा पसरून शेतकऱ्यांचे नुकसान कोणी करीत असेल तर अशा व्यक्तींना शोधून कायदेशीर कारवाई करा.